तर नमस्कार मित्रांनो, ट्रिपला नाही तर असं पण म्हणू शकता, झुला झुल पर वसई को मत भूल या वसई रोड को मत भूल. भाऊ नुसता झुला झुलायचा काम आहे इकडं. तर सकाळपासूनची प्रोसेसिंग बघा. 9 वाजता माणसं येणार होते, आपण अर्धा घंटा पहिलं जाऊन बसावं म्हटलं, पुन्हा उशीर कशाला म्हणून 8:30ला गेलेलो. गेल्या घरी आता कोण नाही म्हणलं, आपल्या मित्राच्या हॉटेलला गेलो, जाऊन जरा नाश्ता केलो. आलू भात भाऊ नंबर 1 बनवतोय, पण जरा मजा मस्ती बी केलो. त्यासोबत जरा मजा मस्ती करून मग 9ला गेलो कंपनीपाशी गाडी भरायला. गेल्या भाऊ माहीत पडलं की कंटेनर अजून आलं नाही, कंटेनर रात्रीच येणार होता. तर दरवेळेस कंटेनर लवकरच येऊन बसतंय, पण काय माहिती आज जरा कंटेनर लेट झालं. आल्या कंटेनर भाऊ भरायला लावलं, म्हणजे 1.5 तासानंतर आलं. तर आल्या बघा का हे धर उचल आपट कार्यक्रम चालू झाला, म्हणजे बॉक्स व्हायचा हो, नाही तर म्हणताल. आणि माझा झालं बरं, गाडी बिडी भरून आता डिझेल वगैरे टाकून जाऊ आता आपल्या रोडला. लागलावत सध्या म्हणजे वसईच्या रोडला. भाऊ रोड लय खराब आहे भाऊ इकडला, काय सांगावं तुम्हाला. तर चला बघू पुढं पार्टीकडे जाऊन आता भेटू. आलो एकदा तर गाडी खाली करायला. आता आमचे शेड गेल्यात नमाज पडायला, पण इथे दलिंद्र लावून गेले. गाड्या लावायचं माझ्या नशिबातच काय, कोण काय लिहिले का काय माहिती तिच्या. कुठं बी जाईल तसे असं 7:30 मला सापडतात. जिथं मला लावायचं राहते तिथे अभी गाली नहीं दे सकता भाई, फैमिली देखती है. ऐसी गाली दूं मैं इनको. A few moments later. ये सब फोटो फ्रेम की एक्सेसरीज है, जिसको फोटो चेन से लटकाने चेन मिलता है. ये सब क्लिप रहती है, ये लटकाने वाला. ये जो सूटकेस टाइप कोई लगाता है ना, जैसे फोल्डिंग वाला, उस टाइप का उसकी पिन है. ये लटकाने वाली खिला लगा के, ये सब कुछ वही सब खिला लगा के लटकाने वाला. ये पिन जो फोटो में ऐसे क्लिप की जैसे काम करती है. सब स्क्रू वगैरह ब्रास में भी मिलेगा अपने पास, फिर बाद में स्क्रू में भी मिलेगा, तो मतलब सिल्वर में भी मिलेगा. अरे कुछ ये भी सिल्वर वाला, सब छोटे बड़े सब पीस मिलेंगे, सब आइटम है अपने पास. ये भी ये इस टाइप, ये सब कुछ ये सब. मोटा भाई जरा मीटिंग में बिजी है, इसके लिए पहले अपन ही शूट निकाल के ले लिए. अभी मोटा भाई आएंगे तब उनको उनके अलग से निकालेंगे अपन, उनको पूछ के कि क्या क्या सामान है क्या क्या नहीं. ये हमारे मोटा भाई. नमस्कार दादा. नमस्कार. सब्सक्राइब मारे ना, सब्सक्राइब किए ना अपने चैनल. हाँ, इनका ये माल निकलता है भाई. ये क्या है बोले थे दादा इसको? फ्रेम एक्सेसरीज है, उसके हाँ. सब बाय प्रोडक्ट्स है. हाँ, क्या क्या मिलता है अपने पास? A to Z फोटो फ्रेम रिलेटेड सब आइटम ही अपने पास अवेलेबल है. ये फ्रेम वगैरह सब ना. हाँ, ये उसके सब मैट बोर्ड वगैरह है, ये मैट बोर्ड वगैरह है अपने, और सब अपना होलसेल का ही है. तर भावांनो आपली गाडी झाली खाली. आता फाळका बिळका लावून निघाव. पण भाऊ एक वस्तू आहे, तुम्हाला जाताना सांगतो निघाल्यावर रस्त्यात खुशखबरी आहे भाऊ. माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी नसं. सांगतो फाळका बिळका लावून निघालो का नाही आपण बोलू भेटू. तर भावांनो गाडी खाली करून निघालो, आता लागलो आपल्या भिवंडीच्या रोडला. भाऊ माझ्या मनात कधी असा विचार नव्हता की भाई आपला व्हिडिओ बनवायचा, असा उपयोग करावा तसा करावा म्हणून. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे हे आपल्याला फक्त व्हिडिओ बनवायचा होता, एक शॉक म्हणून मी ब्लॉगिंग चालू केलं. पण भाऊ आज जिथं गाडी खाली करायला आलो ना मी, तिथं आमचे पार्टीवाले यांना कधी अशी ॲडव्हर्टाइजमेंटची गरज पडली नाही. मोप चांगला धंदा आहे त्यांचा, एकदम भारी चालतंय. कधी असं ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे करायची गरज नाही पडत. तरी पण त्यांनी, मी ब्लॉग बनवाल तो गाडी खाली करता त्यांनी आले माझ्याकडं, मला म्हणले भाई अपना भी ऐसा ही ब्लॉग बना के डाल दे यूट्यूब पे. म्हणलं भाई मेरा कम फॉलोअर्स है, जाएगा नहीं जाएगा पता नहीं, कोई देखता है नहीं देखता है, 81 फॉलोअर्स है, 80 तक है, कौन देखने वाला है. बोलते तू डाल ना, तो देखे ना देखे अपने को क्या करने का. बोला तू सिर्फ बना के ऐसा डाल दे. म्हटलं ठीक है, मेरे को क्या बना के डालने का है. म्हटलं टाकलो बघू, म्हटलं टाकून देव. पण भाई मला असं वाटलं नव्हतं त्यांना की त्या ब्लॉग बनवायचे मला पैसे टाकल एक्स्ट्रा. भाऊ नको म्हणताना पण त्यांनी 500 रुपये एक्स्ट्रा टाकले आपल्याला. म्हणजे भाऊ नाही बी म्हणता आलं नाही त्यांना, नकोच म्हटलं तुम्ही पहिली गोष्ट.
भाई ऐसा कुछ देने की जरूरत नहीं म्हणलो. म्हणला नाही रखले हो तेरे को बाद में समझ में आएगा म्हणला. तर माहित नाही भाऊ मला काय म्हणून दिलं कशामुळं दिलं पण दिलं. मग त्या गोष्टीचं भाऊ मला लई असं खुशी उरले. आणि मला हे व्हिडिओ काढून आणि ॲडव्हर्टाइजमेंट करायसाठी व्हिडिओ काढायचा नव्हता. एक शॉक म्हणून ब्लॉगर बनायचा म्हणून आपल्याला बनायचं होतं. नाही आमच्या दोस्ताला पण माहिती आहे भाऊ, मी त्याला हेच बोलायचो की भाऊ शॉक म्हणून बनवायचं, पैसा विसा कमवायसाठी बनवायचं नाही. तरी बी भाऊ बनला. झालं एक पहिली भवानी झाली आपली इथं. आता पुढं बघू काय काय होतंय. तरी त्याच्यासाठी भाऊ तुम्ही मला लाईक सबस्क्राईब शेअर करत जा भाऊ. माझा व्हिडिओ पूर्ण बघत जा. हेच माझं म्हणणं आहे, अजून काही नाही. चालतंय भावानं. आता गाडी वगैरे खाली झाली, जाऊ आपण भिवंडीला. रोड लई खराब आहे, तुम्हाला तर अवस्था माहिती आहे. टाकलेलंच आहे, बघतच राहता तुम्ही. असंच नवीन नवीन ब्लॉग बनवत जाऊ आपण, जरा मजा मस्ती करू. त्या एडिटिंग वगैरेला लई टाईम लागते, दिवसभर काम धंदे पण असतात. त्यामुळं भाऊ लई लॉंग व्हिडिओ पण बनवा येत नाही आणि एडिट करायला पण जात नाही. झोप कंप्लीट होत नाही, काही नाही. त्याच्यामुळं नॉर्मल असेच व्हिडिओ बनवून टाकणार भाऊ. आपली जेवढी लायकी आहे आपण त्याच्यावरही जाणार नाही. आता आहे तिथूनच फक्त शॉक म्हणून करायचे पूर्ण. बाकीचं बाकी पुढे बघू. चला भेटूया भावांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.